म्हैस पालन व्यवसायातून महिन्याला 1 लाखांचं उत्पन्न जालना जिल्ह्यातील खरजुले कुटुंब कमवत आहेत। 15 म्हशींच्या दुग्ध व्यवसायामधून त्यांना दिवसाला 2.5 ते 3 हजाराचा निव्वळ नफा होतो। 1978 पासून आजोबांनी एका म्हशीपासून म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू केला। याच व्यवसायाला पुढे मुलांनी देखील कायम ठेवत या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे। पाहुयात कशा प्रकारे खरजुले कुटुंब महिन्याला 1 लाख रुपये दुग्ध व्यवसायातून कमवत आहेत। तुकाराम कमलाजी खरजुले, राहणार सिंदी काळेगाव, तालुका जालना। आणि मी एक शेतकरी असून मी सुरुवातीपासून माझा दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि तो दुग्ध व्यवसाय मी 1978 पासून सुरू केलेला आहे। आणि 1978 मध्ये सुरू करत असताना माझ्याकडे सुरुवातीला एकच म्हैस होती। त्यावेळेस दुधाचा भाव फक्त 2 रुपये लिटर मार्केटला होता जालना शहरामध्ये, आणि माझी विक्री जालना शहरातच होती। तर माझ्याकडे एक म्हैस असल्यामुळं माझा एका म्हशीचं दूध, तसेच मी गावातून जे आजूबाजूचे शेतकरी असतात त्यांच्याकडून मी 2.25 रुपये लिटरना दूध घेत जाई, 1.75 रुपयाना। आणि माझं दूध दोन्ही मिळून मी मार्केटला जालना शहरामध्ये 2 रुपये लिटरना 1978 मध्ये त्या टायमाला सुरू केलेलं आहे। तर तेव्हापासून माझा आजपर्यंत हा दुधाचा व्यवसाय आहे। आणि या दुधाच्या व्यवसायापासून माझी शेती सुपीक पण झालेली असून माझा आर्थिक प्रगतीसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे। आणि या माध्यमातून मी मुलांचं शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीनं करून दिलं, आणि मुलगासुद्धा चांगल्या उच्च पदावर शिक्षण करून तो आज चांगल्या पदावर नोकरी करत आहेत। तसेच इतर मुलांनासुद्धा मी शिक्षण दिलं, आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या माध्यमातून व धंद्याच्या माध्यमातून जे काही राहिलेले माझी 2 मुलं आहे, 3 मुलं आहे, 3 मुलांमधून एक नोकरीला आहे, नोकरी करतो उच्च पदावर। आणि 2 मुलं जे यांचं शिक्षण घेतल्याच्या नंतरसुद्धा मी यांना सांगितलं की नोकरी न करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायावर पायावर उभं राहा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा। आपली शेती सुखसमृद्धी शेती आहे, आणि आपल्या शेतीमध्ये जो उत्पन्न मिळतो तो आपल्या विकासासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। म्हणून मी माझा दुधाचा व्यवसाय हा 1978 पासून टिकून ठेवला। आणि जे 2 मुलं आहे घरी राहिलेले, या 2 मुलाला मी हा दुधाचा व्यवसाय माझ्याबरोबर त्यांनासुद्धा ते मला मदत करतात। लहाना मुलगा आणि आम्ही दोघंजणं मार्केटला जाऊन दुधाचा विक्री करतो, आणि मोठा मुलगा जो आहे तो शेती व्यवसायात आणि आमच्या धंद्यात आम्हाला मदत करतो। तर या धंद्यापासून मला एकच सांगायचं की नवतरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपण स्वतःचा उद्योग उभा करावा, आणि त्या माध्यमातून आपली प्रगती करावी। खरोखरच गरिबी दूर करायची असेल तर आपण आपला व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने जाणीवपूर्वक लक्ष देऊन करा। आता सध्या माझ्याकडं 20 म्हशी आहे। दूध सध्या माझ्याकडं 7 म्हशी दुभत्या आहे। 12 लिटर एका टायमाला 6 लिटर दूध देते एक म्हैस, गीर जातीच्या म्हशी आहे। आणि 7 म्हशी दुभत्या आहे। 7 म्हशीचं दूध मी 2 टाईम पिळतो, आणि परत 4-5 गाई आहे, तर 4 गाई दुभत्या आहे। त्या गाईचं दूध आणि हे दूध माझं जालना मार्केटला जातं। दोन्ही टाईमचं मिळून 100 लिटर, दोन्ही टाईमचं मिळून 100 लिटर दूध जातं, आणि त्यामधून खर्च वजा जाता आम्हाला सरासरी रोजचे 2.5 ते 3 हजार रुपये वाचतात। तुकाराम खरजुले यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती। केवळ एका म्हशीपासून 1978 मध्ये त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात इतर शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून ते जालना शहरामध्ये विकण्याचं काम त्यांनी सुरू केलं। हळूहळू व्यवसाय वाढवत नेत आता त्यांच्याकडे 15 ते 20 म्हशी आहेत। या म्हशींपासून दिवसाला 2.5 ते 3 हजारांचा निव्वळ नफा ते कमवत आहेत। या व्यवसायामध्ये थोडे कष्ट आहेत, मात्र गरिबी दूर करण्याचा हा व्यवसाय असल्याचं तुकाराम खरजुले यांनी सांगितलं। त्याचबरोबर नवतरुणांनी देखील नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात आपलं सर्वस्व झोकून द्यावं व व्यवसाय यशस्वी करावा, असं आवाहन तुकाराम खरजुले यांनी केलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।